नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे, जी 12वीच्या नंतर विद्यार्थ्यांना खूप मनामध्ये प्रश्न उद्भवतात. त्यांना वाटते की बा कोण्या फील्डला जावं, कोणती फील्ड छान आहे. त्यासाठी आपण जी काही सिरीज सुरू केलेली आहे, त्या सिरीजमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. ज्या कोण्या विद्यार्थ्यांनी सिरीजचे याच्यानंतरचे जे काही खाली जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघितले नाही, त्यांनी बघून घ्यावे, जेणेकरून आपल्याला एकदम कन्सेप्ट क्लिअर होईल. कोण्या फील्डमध्ये काय आहे, किती चान्सेस आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहेत. अशा प्रकारे आपण आज जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे BTech हे प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे, त्या कोर्सबद्दल आपण माहिती घेऊन आलेले आहात. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की किती युनिव्हर्सिटी आहेत, कोणत्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये हे डिग्री आपल्याला मिळते, कॉलेज किती आहेत, कॉलेजची फीस किती आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, इनटेक कॅपॅसिटी काय आहे विद्यार्थ्यांची, असा संपूर्ण जो काही तुमच्या मनात उद्भवणारे प्रश्न आणि जी काही माहिती आहे त्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण कव्हर केलेले आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्यावा ही नम्र विनंती. चला बघा, बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे BTech प्रोफेशनल डिग्री कोर्स आहे. चला आता आपण पाहूया. तर मित्रांनो, बॅचलर ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी BTech इन डेअरी टेक्नॉलॉजी आपण असं म्हणता, ते डायरेक्ट आपण काही पॉईंट काढले, त्या पॉईंटला समजू. पहा, युनिव्हर्सिटी कोणती आहे, कोण्या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये हा कोर्स आपल्याला घेतला जातो. पहा, इथं जे काय टिक मार्क आहे त्यात होत असेल. माप्सू म्हणजे काय, युनिव्हर्सिटीचं नाव आहे. महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी ही युनिव्हर्सिटी कुठं आहे, नागपूरला आहे. माप्सू म्हणजे महाराष्ट्र ॲनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी. या युनिव्हर्सिटीच्या अंडरमध्ये हा कोर्स आपल्याला डिझाईन करून दिलेला आहे विद्यार्थ्यासाठी. कोर्सचं नाव काय आहे, BTech इन डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी डेअरी सायन्समध्ये. कोर्स किती वर्षाचा आहे, ड्युरेशन काय बघा, 4 वर्षाचा हा कोर्स आहे, प्रोफेशनल कोर्स. यामध्ये एक्झाम कोण्या वाईज होतात, ॲन्युअल होतात की सेमिस्टर वाईज होतात. तर यामध्ये एक्झाम सेमिस्टर वाईज होतात. किती सेमिस्टर होणार तुमचे, 4 इयरमध्ये 8 सेमिस्टर होणार. मेन कोर्स का डिझाईन केला, जेणेकरून आपल्या इंडियामध्ये ट्रेन मॅन पॉवर इन डेअरी टेक्नॉलॉजी म्हणजे डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये एक चांगले मॅन पॉवर डेव्हलप व्हावं, म्हणजे त्यांना सगळी माहिती असणारी मॅन पॉवर आपल्याला डेअरी इंडस्ट्रीमध्ये मिळावं. त्यासाठी हा कोर्स महाराष्ट्र शासनाने आपल्याला विद्यार्थ्यासाठी डिझाईन केलेला आहे. यामध्ये मेन विद्यार्थ्यांचं प्रश्न पडतात की जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत की नाही. तर पहा मित्रांनो, तुम्हाला भरपूर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तर खूप जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहेत. त्यामुळे हा कोर्स ज्या कोणी विद्यार्थ्यांनी केला तो विद्यार्थी रिकामा राहणार नाही. पहा, नंतर जॉब नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की सर सॅलरी किती मिळणार. तर मित्रांनो, 60,000पासून स्टार्ट होणार तुमची सॅलरी, ते 1.5 लाख ते 2 लाखपर्यंत तुमची सॅलरी जाणार, गव्हर्नमेंट सेक्टर असो या प्रायव्हेट सेक्टर. चला, हे झालं तुमचं जॉब सॅलरी. नंतर विद्यार्थ्यांना मेन समजून घेणं गरजेचं की बा आपण या जर BTech इन डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये ॲडमिशन केले तर आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट अभ्यासायचे असतात. तर त्यामध्ये आपल्याला 5 सब्जेक्ट अभ्यासायचे असतात. त्यामध्ये बघा, फर्स्ट सब्जेक्ट आहे डेअरी टेक्नॉलॉजीचा, सेकंड सब्जेक्ट डेअरी इंजिनिअरिंग, थर्ड सब्जेक्ट आहे डेअरी मायक्रोबायोलॉजी, नंतर डेअरी केमिस्ट्री आणि डेअरी बिझनेस मॅनेजमेंट. हे असे 5 कोर्स आपल्याला या 4 इयरमध्ये अभ्यासायचे असतात. अशा प्रकारे झालं ओव्हरऑल आपल्याला माहिती. नंतर आपण खाली जाऊ. जर सपोज कोण्या विद्यार्थ्यांना जर डेअरी टेक्नॉलॉजी या कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी जे काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे म्हणजे सिलेक्शन क्रायटेरिया फॉर ॲडमिशन ते काय आहे बघा. आपली 12वी होणं गरजेचं आहे. ते पण महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून होणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे, पाहायचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयामध्ये आपल्याला 50% मार्क पाहिजेतात. म्हणजे हा सब्जेक्ट 400 चारही सब्जेक्ट धरले तर 400 मार्काचा पेपर होतो. ओव्हरऑल आपल्याला 200 मार्क असणं गरजेचं आहे, तेव्हाच आपण इलिजिबल असतात. आणि जे हे ओपनच्या विद्यार्थ्याचे आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी असतात त्यासाठी 40% म्हणजे त्यांना 140 मार्क म्हणजे
फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमध्ये 150 पैकी किती असणं 140 मार्क असणं गरजेचं आहे आणि इंग्लिशमध्ये 100 पैकी 50. नंतर पहा आपल्याला कोणती एंट्रन्स एक्झाम द्यावी लागेल. आपल्याला CET MSCET जी महाराष्ट्र शासनाची MSCET जी एक्झाम आहे ती आपल्याला देणं गरजेचं आहे, तरच आपण या कोर्समध्ये सहभागी होऊ शकतो, ॲडमिशन घेऊ शकतो. पहा तुम्हाला MHCET म्हणजे MHCET एक्झाम द्यावे लागेल. नंतर बघा आपल्या इथं कॉलेज किती आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही जी युनिव्हर्सिटी आहे मापसू, म्हणजे महाराष्ट्राची मध्ये जी नागपूरची युनिव्हर्सिटी आहे मापसू, त्या अंडरमध्ये आपल्याला डेअरी टेक्नॉलॉजीची 2 कॉलेज आहेत. ते कुठं आहेत पहा. कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी पुसद, एक पुसदला कॉलेज आहे डिस्ट्रिक्ट यवतमाळ. त्यामध्ये विद्यार्थ्याची फक्त 32 विद्यार्थी इनटेक कॅपॅसिटी आहे. त्यामुळे बघा जर 2च कॉलेजमधून 64 विद्यार्थी दरवर्षी निघत असतील तर याच्यात बघा चान्सेस किती आहेत गव्हर्नमेंटच्या जॉबचे. त्यामुळे हा कोर्स विद्यार्थ्यासाठी हेल्पफुल असेल. बघा इनटेक कॅपॅसिटी 32 आहे. युनिव्हर्सिटी कोटा म्हणजे काय, तुम्ही जर या महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्याला युनिव्हर्सिटी कोटा म्हणतात. 26 ॲडमिशन महाराष्ट्राच्या विद्यार्थी होतात आणि आउटसाईडचे जे इतर राज्यातून येतात ते ICAR कोट्या थ्रू येतात, त्याला 6 सीट्स अवेलेबल आहेत. नंतर उत्तराखंड आणि झारखंडच्या विद्यार्थ्याला एक सीट आहे. बघा नंतर जे कॉलेज आहे बघा कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी उदगीरला कॉलेज आहे डिस्ट्रिक्ट लातूरमध्ये. इथं पण किती बघा 32 सीट्स आहेत. यामध्ये युनिव्हर्सिटी इनटेक कॅपॅसिटी 32 आहे आणि जे त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीच्या पोरांना म्हणजे महाराष्ट्राच्या पोराला फक्त 25 सीट आहेत आणि ICARच्या 7 सीट आहे. म्हणजे अशा टोटल इनटेक कॅपॅसिटी या दोन्ही कॉलेजची 64 आहे आणि महाराष्ट्राच्या मध्ये फक्त 51 विद्यार्थी या 2 कॉलेजमध्ये जाऊ शकतात. म्हणजे बघा चान्सेस खूप आहेत. नंतर बघा कॉम्पिटिशन कमी आहे, चान्सेस खूप आहे आणि ICARचे 13 आणि जे काही अदर NRIचे जे दुसऱ्या स्टेट्सचे असतात त्यांना 10 सीटा आणि जे जम्मू आणि काश्मीरचे आहेत त्यांना 2 सीटा. अशा प्रकारे हे सीट्स मॅट्रिक्स आहे. तुम्हाला सीट्स म्हणजे किती सीट्स प्रत्येक कॉलेजमध्ये आहेत ते कळून जाते. हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 8 सेमिस्टर म्हणजे आपला हा कोर्स पूर्ण संपतो. पहा म्हणजे ICAR कोट्या थ्रू 13% आपल्याला 13 सीट भरल्या जातात. नंतर बघा आता जे काही सीट्स आहेत म्हणजे उदगीरच्या यवतमाळच्या कॉलेजमध्ये 26 आणि उदगीरच्या 25 महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यासाठी. त्यामध्ये बी कशा प्रकारे रिझर्वेशन सीट्सचं रिझर्वेशन आहे ते पाहू. SC या कास्टसाठी बघा 13% रिझर्वेशन आहे. ST या कास्टसाठी 7%, VJ आणि DT म्हणजे भटक्या जमातीसाठी 3%, NTB या कास्टसाठी 2.5%, NTC या कास्टसाठी 3.5%, NTD या कास्टसाठी 2%, OBC या कास्टसाठी 19% आणि EWC या कास्टसाठी 10% आणि SEBC जी काही नवीन मराठ्याच्या विद्यार्थ्यांची ही कास्ट सुरू झालेली आहे त्याच्यासाठी 10%. असं टोटल 70% रिझर्वेशन आपल्याला या दोन्ही कॉलेजमध्ये सीट्समध्ये आपल्याला दिसून येते. पहा जे काही विद्यार्थी जे 30% आणि यामध्ये पण हे काही 70% रिझर्वेशन आहे त्यामध्ये पण 30% जे सीट्स आहेत ते फिमेल कॅन्डिडेटसाठी रिझर्व असतात. त्यानंतर फिजिकली हँडिकॅपसाठी 5% रिझर्वेशन आहे आणि जे ऑर्फन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 1% रिझर्वेशन आहे. बघा या व्यतिरिक्त जर तुमच्यापाशी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणजे काही अदर सर्टिफिकेट असतील, ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट असो, फ्रीडम फायटरचा असो, या प्रोजेक्ट अफेक्टेड असो, या डिफेन्स पर्सन असो, त्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळं रिझर्वेशन सीट्समध्ये भेटेल, बेनिफिट होईल. ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट असेल तर 6% रिझर्वेशन भेटेल, फ्रीडम फायटरचं असेल तर 2%, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सनचं असेल तर 4% आणि डिफेन्स पर्सन्सला असेल तर 2% असं वेगळं हॉरिझॉन्टल 14% रिझर्वेशन आपल्याला या कॉलेजमध्ये सीट्स मॅट्रिक्समध्ये दिसून येते. पहा आता आपण जे काही पर्सेंटाईल घेतो त्या व्यतिरिक्त काही 20 पॉईंट असतात ते आपल्याला अदर काही जे काही सब्जेक्ट आहेत सर्टिफिकेट आहे त्याच्यातून भेटतात. म्हणजे असा टोटल 120 पॉईंटचा मेन अशी मेरिट लिस्ट लागते 120 पॉईंटपैकी. तर जे काही बाकीचे 20 पॉईंट आहेत ते कुठून भेटतात आणि ते कसे भेटतात ते आपण आता वेटेज पाहू द्या. बघा व्होकेशनल सब्जेक्ट असेल 10वी 11वी 12वीला जशी की कोणते बघा या व्होकेशनल सब्जेक्टपैकी आपल्यापाशी 11वी या 12वीला एक बी सब्जेक्ट असला तर आपल्याला 10 पॉईंट मिळणार आहेत. पहा ॲनिमल सायन्स अँड डेअरिंग म्हणजे डेअरीज ॲनिमल सायन्स अँड डेअरीचं जे काही असेल ते सब्जेक्ट असला तुम्हाला तर हे 10 पॉईंट भेटतील. ॲनिमल सायन्स पार्ट 2
असा सब्जेक्ट असेल तर 10% भेटतील. इंडियन डेअरी डिप्लोमा असेल तर 10 पॉईंट भेटतील. इलेक्ट्रिकल मेंटेनन्सचा डिप्लोमा असेल जे सब्जेक्ट असेल तर 10 पॉईंट भेटतील. मेकॅनिकल मेंटेनन्सचं सब्जेक्ट असेल तर 10 पॉईंट भेटतील. वर्कशॉप टेक आणि इंजिनिअरिंग आणि ड्रायव्हिंगचा जर हे असेल सब्जेक्ट असेल 10 पॉईंट भेटतील. एलिमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा असेल तरी 10 पॉईंट. एलिमेंट ऑफ इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा असेल तरी 10 पॉईंट आणि डेअरी टेक्नॉलॉजी काही यापैकी जे सब्जेक्ट असेल तरी तुम्हाला 10 पॉईंट. म्हणजे अशा प्रकारे या 10 सब्जेक्टपैकी कोणताही एक सब्जेक्ट असेल तर तुम्हाला 10 पॉईंट मिळून जातील. नंतर बघा तुमच्याकडे जर 7-12 असेल तर तुम्हाला 12 पॉईंट मिळणार. आणि तुमचे वडील मापसू या युनिव्हर्सिटीमध्ये जर काही कामाला असतील, वर्कला असतील, जॉबला असतील तर 3 पॉईंट येतं तुम्हाला मिळणार. जे कोणी विद्यार्थी NCCचं सर्टिफिकेट असेल त्यांना 2 पॉईंट मिळत आहेत. आणि जे पोस्ट पर्सन आहे त्यांना पण 2 पॉईंट मिळणार. आणि ज्या कोण्या विद्यार्थ्यांची BSc आहे, BSc प्लेन BSc असो, कोणती BSc असो, डिग्री सर्टिफिकेट असेल त्यांना असे 6 पॉईंट मिळणार. अशा प्रकारे आपल्याला 20 पॉईंट एक्स्ट्रा मिळतात. म्हणजे CETमध्ये तुम्ही 100% घेतले तर हे 100 पॉईंट आणि हे 20 पॉईंट, अशा प्रकारे 120 पॉईंटमधून असं मेरिट लागते. पहा हे 20 पॉईंट जे काही 20 पॉईंट आहेत बेनिफिशियल ॲडिशनल पॉईंट म्हणतात त्याला. हे जर कोण्या विद्यार्थ्यापैकी याच्यापैकी कोणतं बी सर्टिफिकेट असेल या सब्जेक्ट असेल तर तुम्हाला हे पॉईंट मिळून जातील. लक्षात आलं असेल तुमच्या. चला, जर आपल्याला जर फॉर्म भरायचा असेल तर मोड ऑफ ॲप्लिकेशन, कशी फीस भरावी लागते, ऑनलाईन फीस भरावी लागते. ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 1000 फीस आहे. म्हणजे रिझर्व्ह कॅन्डिडेट त्यांच्यासाठी 700 फीस आहे. फीस पण ऑनलाईन आहे. ज्या कोण्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करा. आपण तुम्हाला काउन्सिलिंग करून देईल. कॉन्टॅक्ट नंबर बघा 82 65 05 85 92 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. चला तर मित्रांनो, आपण जे काही 25 सीट आपण बघितल्या, 26 सीट्स जे उदगीर पुसदच्या कॉलेजमध्ये आहेत आणि 25 सीट जे उदगीरच्या कॉलेजमध्ये आहेत, त्यामध्ये पण वेगवेगळ्या कास्टला किती सीट्स आहेत ते पण तुम्हाला समजून जाईल. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल बा आपल्या कास्टला किती सीट्स अवेलेबल आहेत कॉलेजमध्ये. बघा आता आपण पुसदच्या कॉलेजमध्ये जे 26 सीट्स आहेत त्या कॅटेगरीमध्ये कशा डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत ते आपण पाहू. SC या कास्टसाठी 3 सीट्स अवेलेबल आहेत. ST या कास्टसाठी 2 आहेत. VJ आणि DT या कास्टसाठी 1 सीट्स अवेलेबल आहे. NTB या कास्टसाठी 1 आहे. NTC या कास्टसाठी 1 आहे. NTD या कास्टच्या विद्यार्थ्यासाठी पुसदच्या कॉलेजमध्ये 1 पण सीट्स अवेलेबल नाही. बघा OBC या कास्टसाठी 5 सीट्स अवेलेबल आहेत. SC-BC नव्याने कास्ट आली मराठ्याच्या विद्यार्थ्यासाठी त्यांच्यासाठी 3 सीट्स आहेत. आणि जी EWसाठी यांच्यासाठी 8 आणि ओपनसाठी 8 सीट. अशा प्रकारे 26 सीट्स आपल्या कॉलेजमध्ये आहेत. त्यापैकी बघा गर्ल्सला 8 आहेत आणि बोथ म्हणजे गर्ल्स आणि बॉईजला 18 सीट्स आहेत. अशा प्रकारे आता आपण उदगीरच्या कॉलेजचे सीट्स मॅट्रिक बघू. जे काही 25 सीट्स आहेत ते कशा डिवाइड केल्या आहेत. बघा SC या कास्टसाठी 3 सीट्स आहेत. ST या कास्टसाठी 2 आहेत. VJ आणि DT या कास्टसाठी 1 सीट्स आहे. NTB या कास्टसाठी उदगीरच्या कॉलेजमध्ये 1 पण सीट्स नाही. त्यामुळे NTBच्या विद्यार्थ्यांना आताच लक्षात येते की बा उदगीरमध्ये आपल्याला चान्सेस नाहीत आपलं ॲडमिशन होण्याची. मग बघा NTC या कास्टसाठी 1 आहे. NTD या कास्टच्या विद्यार्थ्यासाठी 1 आहे. OBC या कास्टच्या विद्यार्थ्यासाठी 5 आहेत. SC-BC या कास्टच्या विद्यार्थ्यासाठी 2 आहेत. EWS या कास्टच्या विद्यार्थ्यासाठी 3 आहेत आणि ओपन या विद्यार्थ्यासाठी 7 सीट आहेत. तशाच्या टोटल 25 सीट आहेत. स्पेशल गर्ल्सला 7 सीट आहेत आणि गर्ल्स आणि बॉईजला 8 सीट आहेत. अशा प्रकारे हे झालं सीट मॅट्रिक. त्याच्यामध्ये बघा 5% सीट ह्या फिजिकली हँडिकॅपसाठी असते आणि 1% सीट्स ऑर्फन कॅन्डिडेटसाठी असते. हे झाले सीट्स मॅट्रिक. याच्यानंतर आपण बघू फी स्ट्रक्चर. मग कॉलेजचं फी स्ट्रक्चर काय, त्यामध्ये बघा असे आपले फी स्ट्रक्चरमध्ये टोटल फी स्ट्रक्चर येत आहे. त्यापैकी आपल्याला कोणकोणत्या 17 प्रकारच्या फीस आपल्याकडून घेतल्या जातात. रजिस्ट्रेशन फीस, ट्युशन फीस, कॉलेज कॅन्टीन, कॉलेज कोटेशन मनी, नंतर ग्रेड कार्डची फीस, एक्झाम फीस, असे प्रत्येक अशा 17 प्रकारच्या फीस आपल्याकडून घेतल्या जातात. आणि टोटल त्याची फीस बघा फर्स्ट सेमिस्टरची 37,510 रुपये फीस आहे. जे आपण महाराष्ट्रातली कॅन्डिडेट त्यांच्यासाठी बघा 37,510 रुपये फीस आहे. 37,510 रुपये फीस आहे. आणि फर्स्ट सेमिस्टरला म्हणजे जे काही एक सेमिस्टर 6 महिन्याचं राहते त्याची फीस 37,510. नंतर पुढच्या सेकंड सेमिस्टर म्हणजे 6 महिन्याच्या सेमिस्टरची फीस बघा 21,100 म्हणजे जर दोन्ही ॲड केले तर पहा किती फीस होते. म्हणजे आपल्याला एका इयरची फीस 58,610 रुपये भरावी लागेल फर्स्ट इयरची. तसेच बघा मग आता
थर्ड सेमिस्टरला 32,160, फोर्थला 21,100, फिफ्थ सेमिस्टरला 32,160, सेकंडला बघा 21,100, नंतर सेव्हन्थ सेमिस्टरला बघा 32,160 आणि एट सेमिस्टरला 21,160. म्हणजे तुम्हाला दरवर्षी 58,160 रुपये देणं गरजेचं आहे जे ओपनचे विद्यार्थी आहेत. आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना बघा याच्या अर्धी फीस पडेल. म्हणजे किती पडेल बघा, याच्या अर्धी 19, याच्या अर्धी म्हणजे याच्या अर्धी करून टाका तेवढी फीस तुम्हाला पडेल. म्हणजे 2-4 3 म्हणजे 29,000 समथिंग तुम्हाला एवढी फीस जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पडेल. त्यानंतर बघा ही झाली कॉलेजची फीस. यानंतर हॉस्टेलची फीस बघा. हॉस्टेलमध्ये बघा जे काही तुम्हाला हॉस्टेल कोटेशन मनी, नंतर हॉस्टेल चार्ज, हॉस्टेल मेंटेनन्स, इलेक्ट्रिक आणि वॉटर सप्लाय आणि मेस डिपॉझिट हे टोटल आपल्याला 14,560 रुपये पुसदच्या कॉलेजमध्ये घेतात. आणि उदगीरच्या कॉलेजमध्ये 14,750 हे फर्स्ट सेमिस्टरची तुमची फीस आहे. सेकंड सेमिस्टरची बघा पुसदमध्ये कमी आहे 7,750 आणि उदगीरमध्ये तेवढीच आहे 7,750. म्हणजे फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर बघा 14,750 आणि 7,750 याची जर आपण बेरीज केल्या किती होते, 5 आणि 5 10, 7 आणि 7 14 5 13, सॉरी एक मिनिट, 14,750 प्लस 7,750 050 त्याला 14 म्हणजे आपल्याला 24,500 रुपये आपल्याला एका इयरची हॉस्टेलची फीस द्यावी लागेल, ते महाराष्ट्र कॅन्डिडेटला. नंतर जे काही येणाऱ्याचे जे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी 21,100 रुपये फीस असेल. आणि नंतर जे सेमिस्टरचे असेल ते 6,000 असेल. अशा प्रकारे त्यांचे $6,000 $2,000 इंटरनॅशनल स्टुडंटसाठी आहे. आपल्याला काय त्याच्याशी मतलब नाही. ते महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना बघा 24,500 एवढी फीस आहे. जर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल करायचे असेल तर 15 दिवस आधी केले तर 15 दिवस आधी केले तुम्हाला 100% फीस वापस येईल. जर तुम्ही लेस दॅन 15 दिवसाच्या आधी केले बिफोर तर 90% येईल. नंतर बघा 15 दिवस ॲडमिशन झाल्यानंतर, कॉलेज सुरू झाल्यानंतर जर 15 दिवसानंतर करतो म्हणलं तर 80% येते. आणि 30 दिवसानंतर करतो म्हणलं तर 50% येते. आणि सपोज 30 दिवसाच्या वरीच तुमचे डे गेले आणि तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करतो म्हणलं तर मित्रांनो तुम्हाला 1 पण रुपया रिफंड येणार नाही. अटेंडन्स बघा, कॉलेजला तुमचं अटेंडन्स मेन आहे. 75% मिनिमम अटेंडन्स लागते. आणि बघा 75 लॅबोरेटरी प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रॅक्टिकलचे जे काही क्लासेस आहेत त्यांच्यासाठी 75% अटेंडन्स. आणि जे काही रीडिंग प्रोग्राम आहे म्हणजे थेरीचे प्रोग्राम आहेत त्यांच्यासाठी 85% अटेंडन्स असणं गरजेचं आहे. प्रॅक्टिकलला 75 आणि रीडिंगचे 85%. असं झालं तुमचं कॉलेजचं अटेंडन्स. नंतर बघा जे काही फायनल मेरिट लिस्ट लागते ते कशाच्या आधारावर लागते पहा. MSCDचे जे काही आता 2025चे मार्कशीट राहणार त्या मार्कशीट त्यामध्ये तुम्हाला PCM मेन तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. बघा नंतर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश हे सब्जेक्टचे तुम्हाला हे करतील जास्त. याच्यामध्ये बघा पहिल्यांदा तुम्हाला मॅथ 12वीचे मार्क मेमो बघतील, नंतर मॅथचे मार्क बघतील, नंतर केमिस्ट्रीचे बघतील, नंतर फिजिक्सचे बघतील. ज्या कोणी विद्यार्थ्यांना 12वीमध्ये मार्क जास्त आहेत त्याचा नंबर, नंतर फिजिक्स, नंतर मॅथमध्ये, नंतर केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये आणि नंतर 10वीचे मार्क. अशानुसार तुमच्या या 6 लेवलनुसार तुमचे फायनल मेरिट्स लागते. नंतर बघा ॲग्रिकल्चरचे सर्टिफिकेट अशा प्रकारे आहे. नमुना बघून घ्या ॲग्रिकल्चरच्या सर्टिफिकेटचा, स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर बघा जे काय लँडलेस ॲग्रिकल्चर लेबर सर्टिफिकेट आहे त्यांचा नमुना अशा प्रकारे आहे. नंतर जे काय प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन आहेत सर्टिफिकेटचा नमुना अशा प्रकारे आहे, स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर बघा फिजिकली हँडिकॅपचा सर्टिफिकेटचा नमुना अशा प्रकारे आहे. नंतर पहा स्पोर्ट अँड अदर स्पोर्ट जे काही स्पोर्ट
जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे, त्यांच्या सर्टिफिकेटचा नमुना असा आहे पहा. नंतर जे काही EWSचं सर्टिफिकेट असेल त्याचा नमुना अशा प्रकारे आहे. आणि हे झाले नमुने जे का आपला हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्यामधलं. आणि मित्रांनो, तुमच्या आता मेन पॉईंट येईल, डॉक्युमेंट कोणकोणते तुम्हाला आपल्यापाशी आवश्यक असणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 10वी-12वीच्या मार्कशीट असणं गरजेचं आहे. जी काही तुम्ही MSCIT 2025 दिली ते पण सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कॉलेजची तुम्हाला सपोज तुम्ही 12वी झाली असेल आता, तर तुम्हाला कॉलेजची TC असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सपोज दुसऱ्या कोण्या कॉलेजमध्ये डिग्रीमध्ये ॲडमिशन असेल तर त्या तिथं तर TC मिळणार नाही. त्याजवळ तुमची कॉलेजची बोनाफाईड असणं गरजेचं आहे. डोमासाईल असणं गरजेचं आहे, रहिवाशी महाराष्ट्रामधलं. नंतर जे काही मार्कशीट आहे 10वीची ती मार्कशीट. नंतर जर तुम्ही हे झालं मेन डॉक्युमेंट. आता जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असला तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल हे असणं गरजेचं आहे. आणि जर सपोज दुसरे तुमचे काही म्हणजे कॅटेगरी असेल, फ्रीडम फायटर सर्टिफिकेट असेल त्याच्यासाठी ते असेल तर ते सर्टिफिकेट, डिफेन्स पर्सनल सर्टिफिकेट असाल तर सपोज तुम्ही फिजिकल हँडिकॅपचं सर्टिफिकेट, प्रोजेक्ट अफेक्टरचं सर्टिफिकेट, ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट. तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये बसत असाल तर इकॉनॉमिक म्हणजे EWSचं सर्टिफिकेट आणि ऑर्फन सर्टिफिकेट असं गरजेचं आहे. जर तुम्ही जम्मू आणि काश्मीरमधून इकडे येतो म्हणल्यात तिकडले स्टुडंट विद्यार्थी असाल तर त्यासाठी तुम्हाला मायग्रेशनचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. नंतर जे तुम्ही तुमचे वडील वगैरे काम करायला असले मापसू युनिव्हर्सिटीमध्ये तर एम्प्लॉयरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. 7/12चं सर्टिफिकेट हे गरजेचं. लँडलेस ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट, द फिशरीमॅनचं सर्टिफिकेट, नंतर NCCचं सर्टिफिकेट, नंतर बघा स्पोर्टमॅनचं, नंतर BSc ॲग्रिकल्चरची काय जे मार्कशीट असेल त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आपल्यापाशी जेव्हा आपण ॲडमिशन घेणार आहोत. हे झालं संपूर्ण माहिती BTech डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये. सॉरी, मी इथं तुम्हाला PCB सांगितलं होतं. सॉरी, इथं PCB नाही, याच्यामध्ये बायो हा सब्जेक्ट नसतो. तर याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, तुमचं मॅथ असणं गरजेचं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश अशा प्रकारे याच्यामध्ये आपल्याला 400 पैकी 200 मार्क असणं गरजेचं आहे. लक्षात आलं असेल तुम्हाला संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, आमच्याजवळ जर सपोज तुम्हाला काउन्सिलिंग करायची असेल आणि या 2 कॉलेजमध्ये तुम्हाला सहभाग व्हायचा असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे आमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता 8265058592. जेव्हा कोण्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन वगैरे या कॉलेजमध्ये घ्यायचं आहे, या कोर्समध्ये जायचं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही कॉलेजशी संपूर्ण रिलेटेड आणि रिलेटेड कॉलेजशी रिलेटेड आहात. तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ॲडमिशनच्या वेळेस. आम्ही ॲडमिशन करू देऊ. जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर या कॉन्टॅक्टवर तुम्ही हे जे काय मी कॉन्टॅक्ट नंबर दिला कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा मनापासून आभार, धन्यवाद. आपण असेच नवीन व्हिडिओ आणू जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी माहिती येईल. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपल्यापाशी नवीन आमचा जो काही इन्फॉर्मेशन रिलेटेड व्हिडिओ येईल तुमच्यापाशी लवकर येईल. तुम्हाला वेगवेगळ्या फील्डच्या इन्फॉर्मेशन माहीत होतील. आणि हे इन्फॉर्मेशन असे व्हिडिओ सपोज तुमच्यापाशी आले तर तुमच्या बहिणीपाशी, भावापाशी, ज्याची कोणाची 12वी झाली त्यांच्यापासून पोहोचण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. चला, आपण या व्हिडिओमध्ये थांबू. थँक्यू फॉर वॉचिंग.